भाज्याला जी चव येते तुमच्या ते आम्ही घरी बनवल्यावर येत नाही. कसं काय? होय. शेतकऱ्या व्यापारी 10ला पाव, अर्धा किलो द्या. त्यावरला मटण भेटतंय. नमस्कार. या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आता मी चाललेलो आहे करजखेडा चौरस्ता. या ठिकाणी एक आठवडा बाजार भरतो जनावरांचा वगैरे, माळव्याचा, सगळेच बाजार त्या ठिकाणी भरलेले असतात. शेळ्यांचा बाजार असतो. तर त्या ठिकाणी मी चालू आहे. त्या ठिकाणी एक स्पेशल अशी गोष्ट आहे ती म्हणजे वाट्यावरचं मटण भेटतं त्या ठिकाणी. ते पण मी घेणार आहे. हे जनावर दिसत आहेत तुम्हाला, हे बाजारामध्ये चाललेत बहुतेक. डिझेल टाकून घेऊयात. ठिकाण आहे काही तर वाट्यावरलं मटण भेटतंय. आपण या ठिकाणी येणार आहे. 9 वाजत आलेले आहेत आणि आता शेळ्यांचा बाजार संपत आलेला इथला. हा बाजार करजखेडा गावाच्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत जरी येत असला तरी या बाजारला पाटोद्याचा बाजार म्हणूनच जास्त करून ओळखतात. इथलं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं हे जे भजी मिळतात ही इथली लोकप्रिय आहेत आणि इथे येणारा प्रत्येक जण या भज्यांचा आस्वाद हा घेतच असतो. कुठले आहेत मोठी? कुठले आहेत? होय. हे प्रत्येक बाजारला येतं इथंच का अजून दुसऱ्या पण बाजार? हे भाज्याला जी चव येते तुमच्या ते आम्ही घरी बनवल्यावर येत नाही. कसं काय? होय. काही वेगळं त्याच्यात काय? मी कवडे हिपरगा. प्रत्येक बाजारला येतात? हो, बाजार असे वेगवेगळे बाजार. हो, आठवडीचे 8 बाजार करतो. मिनिमम किती चालतो धंदा दिवसाला? दिवसाला 3000 4000. आठवड्यातून किती बाजार होते तुमचे? माझे कमीत कमी 5-6 बाजार. बरोबर. वाहन आहे स्वतःच? हो, पाहिजे. कुठले? एकंबीचे. हा, एकंबीचे. बरं. हे प्रत्येक बाजारला जातो? हा, प्रत्येक बाजार. आता म्हणजे कुठले कुठले बाजार करतो तुम्ही? एक दिवस सुट्टी असते फक्त शुक्रवारी. होय. उद्या पिंपळीचा असते. बर. परवा दिवशी सुट्टी असते. धनगराला गुरुवारी, बुधवारी उजनी, शनिवारी पाटोळे, रविवारी पाठवता. काय नाव तुमचं? शेषराव लांडगे. बरं.
कुठले तुम्ही? एकंबीचे परवडतंय हे परवडतंय. आठवड्यात हा 2-4 बाजार होतात आठवड्यात तुमचे. हा काय ते पोटासाठी काय ते कर हम्म? फिरावं लागते काय म्हणतो मामा? पोटासाठी फिरावं लागते कुठे लवकर. हा, तुम्ही कुठले मामा? आम्ही औषधाला कट केली बर बर. काय कशाला आलतो बाजारला? आम्ही बायला व्यापार करतो. बर व्यापार येऊ का? बर बर. काय बोल ना हा कस काय? भाड्याला मागते कस काय? भाडे बोलते का भाडे? बैल बी आता खरेदी विक्री होईन वाटतं ना पहिल्या सर. हा पहिले दे. इतके पहिले द्यायचा. कुठले शिंगा बाजारला आलतो का? होय बाजार झाला का मग? झाला की भजी ती खाल्ली का नाही बाजारात? होय होय हे स्पेशल आहेत भजी इथं. कुठं भजी इथं आता निघालो म्हणा की. हा तुम्ही कोणी बघ मी काकरंदाच आहे. टाकतो बर बर. चलो का? इथे लागूनच माळव्याचा बाजार भरतो. भेटी मामा शेतकऱ्या व्यापारी 10ला पाव अर्धा किलो द्या. अचानक पावसाला सुरुवात झाली. हे आजी डोळ्यातले खडं काढत आहेत. इकडे दाखवा. हे कुठला हा तुळजापूरचा आहे. पापनास मधलं. कधीपासून करता हे खडे काढायचे? आता 30-35 वर्ष झालं. ते डोळ्यातले सगळे निघते हा व्यवस्थित. निघत माझ्या डोळ्यात काच पडू द्या, कचरा पडू द्या, सगळं निघत. एकदा मना डोळ्यातलं ते म्हणतात तसं खडं काढायचं. डोळ्यातलं खडं काढून घ्या डोळ्यातले. दोन डोळ्यातले खडे काढून घेतले. जरा बरं वाटतंय. कालपासून मुसळधार पाऊस चालू झाल्यामुळं किचकिच खूप झालेली आहे इथं. कारण गर्दी पण आहे, वाहनं पण खूप येत आहेत, त्याच्यामुळे होणारच काही साहजिक आहे. आता आलोय आपण वाट्यावरचं मटण घ्यायला. चालवतो दुकान तुम्हीच चालवतो का? वाट्यावरला फक्त किती बकरी होते अंदाजे? 18-20 होती दर रविवारी जरा एकच दुकान आहे का दुसरे का? एकच दुकान. 18-20 बकरी होती. एकच बाजारी विक्री होती. 2 लाखाला बाजार. बरोबर. म्हणजे दुकान केंद्र असते का दुकान? बरोबर. तुम्हीच घेता जरूर. हा जरूर तिथलेच का तुम्ही? इटलवाडी. बरोबर. नाव काय तुमचं? कल्याण हरिभूत बाकी. बरं. चांगला धंदा आहे म्हणा. आणि प्रसिद्ध आहे इथे सगळे लोक येतात कारण सगळे येऊन घेऊन जातात. घेऊन जाते. इकडे 680 रुपये मटण आहे, परंतु इथं वाट्यावरचं मटण हे 650 रुपयाला देतात. आणि मी व्हिडिओ केल्यामुळे मला 640 रुपयाला दिलेला आहे. तर फर्स्ट व्हिडिओ जो माझा आहे त्याचा 10 रुपये फायदा मला झालेला आहे. घरी जाऊन मस्तपैकी रेसिपी याची बनवून मटण खायचंय. काक्रंबा वाडीचा हा 3 किलोमीटर रस्ता इतका खराब आहे ना की तिकडे फिरताना हायवेने 4 पदरी रस्त्याने फिरताना खूप छान वाटतं. आणि एकदा का ह्या रोडला वळ का सगळा मूड निघून जातो फिरलेला. 3 किलोमीटर रस्ता हा असा खराब आहे. महिन्याला गाडीची बिल अलाइनमेंट करावी लागते, इतका खराब रस्ता आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि ह्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.